कशाला आलाय? अरे आपणच तर बोलवलं त्यांना. हा विसरलोच. तर आज आमच्या गावात एक गंमत घडली आहे. ते आज आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. तर तुम्ही तयार आहात सगळे? हो. तर तुम्ही पण तयार आहात? हो. तर चला सुरू करू. Actors positions. अरे बाई
काय ना काय केलं आमच्या चिकलूनं? 5 रुपये चोरले त्याचे? नाही बाबा, मी कशाला चोरू? थांब. हे घे. तू कुठे चाललास? बाबा, तू मला नको बोलू. तुमच्या गाड्यामुळे झालंय सगळं. कधीच सुधारणार नाही हा. गेला चिकलूला. तरी मी म्हणत होते, कशाला काय 5 रुपये टाका. आता कुठे निघाला? आता कुठे निघाला? हा? या म्हातारीचं ऐकूच नको. तसा बी कोण ऐकतंय बाय? येऊ ती भाजी. आता तू कशाला काढतीस ग टिपूस? काकू, काकू, चिकलू आहे का? आता काय केलं मी यानं? नाही, काही केलं नाही. असंच. त्यो बघ तिकडे मोठी लढाई घेऊन बसलेच आहे. काय औषध पाणी हवं का विचार? चिकलू, चिकलू, परत मार खाल्लास? दुखतंय का रे? छे, आपल्याला नसतंय दुखत. काय गरुड? बरं, आता बरं काय असेल? आरामात खा. By the way, हे घे चॉकलेट. कुठलं चॉकलेट? का? पिंट्याने माझे 5 रुपये चोरलेले आणि ते तू आणून दिलेस म्हणून. किती सुरू बोलतेस ग? आता ऐकत राहावं असंच वाटतं रे. शाळेतल्या शाळेत एवढं भारी शिकवतात. हे चल रे, बाबा म्हणतात शिक्षण प्रत्येक शाळेत सारखंच. आपण काय शिकतो हे महत्वाचं. शिकलू, मला एक सांग, तू खोटं का बोललास? सांगायचं ना खरं खरं. त्याने काय झालं असतं? मार नसतं खाल्लंस येड्या. अगं तर मार नाही खाल्ला तर असं चुकल्यासारखं वाटतं. आणि जरी खायला बोललो असतो तर ते पिंडीला मार पडला असता. येड तरी एका चपटीतच आडवं झालं. काय गं बिनी, काय गप्पा झालं? काही नाही काकू, असंच. चल चिकलू, उद्या शाळेत भेटूया. बाय. आता तू काय रडतेस ग? माझं बाळ किती गुढी झालं. आमच्यासमोर काय रडतो रे तू असं? माहिती आहे ना, मी गुढी आहे. पण जग गेला तेल लाव. आता तू त्याला तेल लाव. आता आपण असं रडायचं नाही, आपण रडवायचं. आता आपण काय ना? काकू, आईने कांद्याची वाटी परत दिली. काकू, तुम्ही जे गाणं म्हणतात ते का म्हणून दाखवा ना. चंद्र चकोर यागेश मासे
केली ग? पुन्हा नाही घेणार आईची कोटी शपथ. आईची शपथ नाही घेणार. प्रॉमिस? हो प्रॉमिस. चल जाऊया. चल. जाऊ दे, याच्यात काही दम नाही. क्रिकेटमध्ये ना काचा लिहून काम कर सोने. टीममध्ये नाही आले जर टीममध्ये यायचं असेल तर त्या मुद्द्याला जाऊन हात लावून कर द्यायचं. अरे आम्ही समजायला केलंय. जा, काय नाही. अरे जाशील पण बाहेर येशील का नाही? असं नव्हतं भूताला हकलून देतो. पण टीमचं डॉक्टर मीच. हा, तर तू बघू. जा. टीम. चिटकला आणि कुठे? पिंट्या वीज करत जाऊन चिटकून बसला. कशाला जातं ती मस्ती करायला? आधीच कालपासून स्टार्ट केलं तिथून. आता पिंट्याला काही झालं तर समजी जबाबदारी तुझी. अब काका चला. किती गरजेचं वाईट करणार?
चिकलू, कोण आहे? अरे आता एवढं बोललास माझ्याशी आणि आता विचारतोस की मी कोण? तू म्हणजे तू करत आलास? बरं आता आला तर ऐक तर ऐक. ज्या काही तुझं केलंय ते समजा मी केलंय. आयला कसं पण त्रास देतो रे? तुला पहिलं बरं काय? नाही तर सोडणार नाही आम्ही तुला. बघ, परत असतोय. हे बघ, तू हलक्यात घेऊ नका मला. इथं लई जणांच्या पुंग्या टाईम केल्या मी. हे देवा बाप्पा, आता आज चढून माफी मागतो रे. हे बघ, माझी आई लय प्रेमळ आहे. तिनं कधी कोणाचा आता हट बी केलं नाही. तिला कसं पण त्रास देतो रे? शिक्षा करायची तर मला कर. कान कापायचे तर माझे काप. आयला त्रास नाही द्यायचा. तिला पहिलं बरं कर. तिला वाचू. तिला एकदा वाचू. तिला एकदा वाचू. चिकलू, डोळे पुस बरं आधी. अरे खोटं तर मी पण बोललोय आणि तेही खूपदा. हा, काय पण देवा बाप्पा कधी बी खोटं नाही बोलत. अरे दही दूध घेण्याची सगळ्यात मोठी चोरी मीच तर केली. गोकुळातल्या कित्येक गोपिकांची खोडी मीच काढली आहे. एकालाही सोडला नाही. आणि हा, सगळ्यांच्या पुंग्या सुद्धा टाईट केल्या होत्या बरं का. मग आता मला कशा पाहिजे शिक्षा रे? तू देवा बाप्पा आहे म्हणून तुला काही स्पेशल ट्रीटमेंट? चिकलू, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. शिक्षा आणि परीक्षा या देवालाही कधी चुकल्या नाहीत रे. जी, तुला पण शिक्षा आली होती? होय तर. विठ्ठल झालो तर रखुमाई कायमची दिंडीवनात गेली. मी माझ्या पंढरीत पुन्हा एकटा. श्रीकृष्ण झालो, गोकुळ नगरी सोडावी लागली. माझ्या द्वारकेत सुद्धा पुन्हा मी एकटाच. श्रीराम झालो, वनवास नशिबी आला, अयोध्या सोडावी लागली. माझ्या पंचवटीत सुद्धा मी एकटा. ज्यांच्या खट्याळखोड्या मी केल्या ना, ज्यांना खूप त्रास दिला, ते सगळे सोडून गेले मला. आणि तुझा देव बाप्पा पुन्हा एकटा झाला. आता वरती करमत नाहीये. पाय एका जागी जास्त थारवत नाही. प्रेम करायला आई, आजी, बाबा, मित्र हे इथे वरती भेटतच नाही. तुझ्याकडे हे सगळे लोक आहेत. त्यांना मनापासून जप. माझ्यासारखं खोटं बोलशील ना तर त्यांनाही गमावून बसशील. आईला आता कळलं ती विनिका मनावती खोटं बोललं तर देव बाप्पा कान कापतो ते. ए देव बाप्पा, आता इथं मी तुला प्रॉमिस करतो, मी पुन्हा कधी खोटं नाही बोलणार. ए देव बाप्पा. अरे चिकलू, चल घरी, तुझी आई. काय झालं? अरे काय नाही, तुला लहान बहीण झाली आहे. चल घरी लवकर. ए दोस्ता, तुला थँक्यू म्हणायचं होतं आणि एक सांगायचं होतं, तू कधी बी एकटा नाहीये. योस्ता इथं तुझ्या सोबत आहे. ए अरे आलो. बघितलं ना, खोटं बोललं तर कशा पुंग्या टाईट होतात. त्यामुळे आता मी ठरवलंय, पुन्हा कधी खोटं नाही बोलायचं. अहो खरंच, नाही बोलणार खोटं. बरं, आईची शपथ. जरा तुम्ही आलात, खूप असं एक्साइटेडली आलात, मनापासून आलात, यासाठी खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना आवडलं आणि पुढे याचा एक नाटकाचा एक प्रॉपर प्रयोग, जसा आपण यशवंतराव आपल्या वेगवेगळ्या नाट्यगृहात लावतो, तसा एक प्रयोग लावायचा नक्की डोक्यात आहे. ते आता फक्त एक समर कॅम्पचं एक एक्सटेन्शन म्हणून आपण परफॉर्मन्स इथे ठेवला होता. याचं आपलं आयडियल कॉलनीचं अजून एक जुनं नाटक आहे, जे बालनाट्यच आहे. त्याचा आणि याचा मिळून असा दोघांचा एक प्रयोग लावायचा माझ्या डोक्यात आहे. तर प्लीज कोणालाही थांबू नका त्याच्या पुढे, की आता हे एक झाल्यावर माझा मुलगा नाही याच्या पुढे, असं प्लीज करू नका. कारण सगळ्या मुलांमध्ये भरभरून टॅलेंट आहे, भरभरून पोटेन्शियल आहे.
असं कधीच झालेलं नाही की कुठल्या मुलाला काही आलेलं नाही. असं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. फक्त एक थोडक्यात ओळख करून देतो. या नाटकाचं लेखिका आणि दिग्दर्शन केलंय प्रतीक्षा शैलाल. सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही होतं माझं नाव अथर्व भागवत. आम्हाला दोघांनाही असिस्ट करायला आकांक्षा भालेराव आणि राधिका कुंटे. आणि एक थोडक्यात मुख्य भूमिका जे जे होते त्यांची मी एक थोडक्यात ओळख करून देतो. चिकलूचं कॅरेक्टर केलं होतं स्वानंद जोगळेकर यांनी. त्यानंतर आईचं कॅरेक्टर केलं होतं रेवानी. आजीचं कॅरेक्टर केलं होतं मिहिका अनसपुरेनी. बाबांचं कॅरेक्टर केलं होतं पयोजनी. मास्तरांचं कॅरेक्टर केलं होतं आराध्यनी. विनीतचं कॅरेक्टर केलं होतं स्वरानी. गण्या केलं होतं अबीरनी. पिंट्या केलं होतं नीलनी. पिंट्याची आई केली होती अस्मिनी. आणि जी साखर द्यायला आलेली असते ती केली होती अल्योनाने. आणि बाकीचे सगळे त्यांचे मित्र, त्यांचे काका किंवा गावकरी ह्या स्वरूपातच या नाटकात प्रेझेंट होते. तर परत एकदा मास्तर केले होते आराध्याने. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. तुम्ही आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. पेरेंट्ससाठी एकदा बोलता तुम्ही आपल्या मुलांना ऍक्टर्सना भेटू शकता. काही लागलं तरी त्यांचा फ्री हँड होता. सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार वर्कशॉपच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते येऊन गेले, मुलांना भेटूनही गेले आणि ते प्रचंड खुश आहेत आज. आणि ते रेकॉर्डिंग त्याच्यासाठी की त्यांना नंतर बघता यावं. सो थँक्यू पुन्हा एकदा.